नमस्कार. माझं नाव पवन खाडे आणि ही माझी मुलगी दृष्टी. तर हिला जसं 1 तारखेला म्हणजे 1 फेब्रुवारीला ताप होता आणि म्हणजे त्याच्या आधीपासून पण तापच होता तिला. मग आम्ही जवळच्या आमच्या एका हॉस्पिटलला ॲडमिट केलं. 4-5 दिवस तिथे ठेवलं, बट तिच्यामध्ये काही सुधारणा अशी काही दिसली नाही. मग आम्ही आमच्या मित्रांना विचारपूस केली आणि चौकशी केली की कुठल्या एखादं जवळ म्हणजे एखादं चांगलं हॉस्पिटल आहे तिथे आपण तिला नेऊ शकतो, कारण की तिची तब्येत खराब चालली होती. तर माझे 2-3 फ्रेंड्सनी सूर्या हॉस्पिटलचंच रेफर केलं सचिन शाळच्या अंडरमध्ये घेऊन जायला. आणि मग मी तातडीने तिला इथे ट्रान्सफर करून घेतलं. आणि सरांनी मग तेव्हा कन्सल्टेशन केलं होतं आम्ही आधीच सरांबरोबर. तर त्यांनी तसं सांगितलं की काय आपण लाईन ऑफ ट्रीटमेंट राहणार, किती वेळ लागणार, ते आधीच त्यांनी तशी कल्पना दिली होती. आम्ही ॲडमिट करून घेतलं आणि त्याच्या अकॉर्डिंगली सरांनी मग तसं ट्रीटमेंट स्टार्ट केली. आणि तिला एका सर्जरीची पण गरज पडली. तर त्या दरम्यान तर डॉक्टर आदर्श शेगडे सरांनी म्हणजे त्यांनी पूर्ण आम्हाला व्यवस्थित सांगितलेलं की घाबरून जायचं काम नाही म्हणून म्हणजे सर्जरीमध्ये. तर एकदम आपण व्यवस्थित करूया आणि तशा प्रकारे ती सर्जरी पण झाली व्यवस्थित. आणि तिच्यामध्ये आम्हाला मग 1 वीक नंतर चांगल्या प्रकारे इम्प्रूव्हमेंट दिसायला स्टार्ट झाली, ज्या प्रकारे सरांनी सांगितलं होतं. आणि आता म्हणजे जसं जवळपास 12 ते 13 दिवस झाले आहेत आणि ती आता पूर्णपणे बरी झाली आहे आणि आज जायला घरी जायला तयार आहे. तर मी खूप खूप आभारी आहे सचिन शाह सर, डॉक्टर आदर्श शेगडे, अमिता मॅम आणि संपूर्ण सूर्याची टीम, जे काही त्यांनी आम्हाला सपोर्ट दिला ICU मध्ये, इकडे बाहेर वॉर्डमध्ये. तर त्यांच्या सगळ्यांचा खूप खूप आभार. धन्यवाद.